बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचा महाएल्गार झाल्यापासून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण हे तापल्याला दिसून येत आहे। ओबीसी महाएल्गार सभेतून धनंजय मुंडे आपल्या चष्म्यावरून जरांगे पाटलांना टोला मारताना दिसून आले। ते म्हणाले की तो मला म्हणतो परळीचा चष्मेवाला, आवडला असेल तर घेऊन जा, असं म्हणून धनंजय मुंडे यांनी आपल्या चष्म्यावरून जरांगे पाटील यांना टोला लगावला। जरांगे पाटील यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हणाले की तुझा रक्ताने भरलेला चष्मा तुलाच राहू दे, मला कशाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील चष्मा घालून घोड्यावर बसलेले देखील दिसून आले। तर बीड जिल्ह्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा वेगळाच आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये कोणाची ताकद किती आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न आता खूप चाललेला आहे। धनंजय मुंडे म्हणाले की नुसता पाडतो म्हणला आणि 1,42,000 मतांनी निवडून आलो। यावरही जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की निवडून आल्यावर तर कोणीही म्हणल, निवडून यायच्या अगोदर तर मित्र असा म्हणत होता, आता नंतर दुसऱ्या निवडणुकीत बघू। जरांगे पाटील वर्सेस धनंजय मुंडे हा वाद आता टोकाला गेलेला दिसून येत आहे। जरांगे पाटील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात परळी विधानसभा मतदारसंघात आपली पूर्ण ताकद लावली होती, परंतु ती ताकद कमी पडलेली दिसून आली आणि धनंजय मुंडे यांचा 1,42,000 मताधिक्याने विजय झालेला आपण सगळ्यांनी पाहिला। तर यानंतर मुद्दा असा उपस्थित राहतो की बीड जिल्ह्याचा किंग मेकर नेमका कोण आहे, जरांगे पाटील की धनुभाऊ, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।